एका गावात 10 वर्षांचा मुलगा त्याच्या आईसोबत राहत होता. आईने विचार केला, उद्या माझा मुलगा जत्रेत जाणार आहे, त्याच्याकडे 100 रुपये तरी असले पाहिजेत. हा विचार करून आई शेतात काम करून संध्याकाळपर्यंत पैसे घेऊन आली. मुलगा शाळेतून येऊन म्हणाला, जेवण करून लवकर झोपून जातो, उद्या जत्रेत जायचं आहे. मुलगा सकाळी उठला आणि आईला म्हणाला, मी अंघोळ करून येतो, तोपर्यंत नाश्ता करून ठेव. आईने चपाती बनवली, पण दूध अजून पण चुलीवर होतं. ते उतू चाललं होतं. आईने बघितलं, भांड पकडण्यासाठी काहीच नाहीये. ते गरम भांड आईने हाताने उचललं. आईच्या हाताला चटका लागला. मुलाने मान खाली घालून दूध आणि चपाती खाल्ली आणि तो जत्रेत निघून गेला. संध्याकाळी घरी आला तर आईने विचारलं, जत्रेत काय काय बघितलं? 100 रुपयाचं काही खाल्लं की नाही? मुलगा म्हणाला, आई डोळे बंद कर, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. आईने डोळे बंद केले तर मुलाने भांड पकडण्यासाठी पक्कड हातात ठेवली आणि म्हणाला, आई, आता तुझ्या हाताला चटका कधीच लागणार नाही. हे ऐकून आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मित्रांनो, आईच्या पायात स्वर्ग आहे, तिला कधीच दुखवू नका. सगळं परत मिळू शकतं, पण आई परत कधीच मिळू शकत नाही. बरोबर आहे ना? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.